एक धाव धावफलकावरती. पंच गोकुळ पाटील सरांना आपण बघतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळलं आणि आता मात्र एक उत्कृष्ट पंच म्हणून आपण त्यांना बघतोय. भादवड गाव भिवंडी इथून ते बिलॉंग करतात आणि गेले 2 दिवस अतिशय सुंदर पंचांची कामगिरी. पुढचा बॉल गती कमी करतायत यावेळेस. स्टिक पासून खूपच बाहेर, वाईटचा इशारा येतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन द बोर्ड. इथे आपण बघितलं चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूला सिंगल आली आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय जो एक प्रकारे वीर सावरकर आणि PMR यांच्या विरोधातला हा सामना. इथे कट करतात मागे. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. जिथे एकच धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. ही धाव संख्या बघायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला आता लेफ्ट हँडेड बॅट्समन गणेश पाहायला मिळेल. इथे मात्र मागे पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये फुटबॉल बघायला मिळालं आणि 2 धावा जरूर वाचवल्या आपल्या टीमसाठी. हेही नसे थोडके. जर तिथे डिसिजन चुकलं असतं तर मात्र चौका मिळाला असता. धाव संख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. प्रोग्रेस ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं प्रगतीपथावरचं षटक आणि जिथे 3 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. गणेश आणि गणेशच्या सोबत गिरधरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन जे नेहमीच क्रिकेट विश्वामध्ये अतिशय महत्वाचं मानलं जातं. पुढचं बॉल यावेळेस लोअर फुल टॉस. लांबी आणि उंचीचा संगम घडेल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि येतो हा धमाका. इट्स अ मॅसिव्ह सिक्सर. षटकार बघायला मिळालाय. धाव संख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गती कमी करतात. कॅप आहे. वर शॉट. जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं होतं आणि तिथे मात्र 2 धावा यशस्वी पूर्ण होतात. धाव संख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा झळकल्यात. चेंडू आपण बघतोय अजूनही 1 बाकी. 1 चेंडू शिल्लक आहे. या एका चेंडू मध्ये काय घडेल. स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याने मात्र अप्रतिम षटकार ठोकलाय तो गणेश. गती कमी करतात समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. एकच धाव मिळू शकणार नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे आणि डॉट बॉलच्या माध्यमातून 13व्या धावसंख्येवरती पहिले षटक संपेल. बिनगडी बाद 13. जवळपासच्या दिशेने षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 13 बनवल्यात. चला बॉलर्सने प्लीज. मानस
पार्थ मानस यांचं पहिलं षटक आपण बघितलं. पार्थ येतात षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये 13 धावसंख्या आणि जिथे समोरच्या दिशेने एक चांगला फटका पाहिला होता एक्स्ट्रा कव्हरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण धावसंख्या 15. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर वेगात टाकला चेंडू इथे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. फर्निचर डिस्ट्रॉय आणि यू मिस आय विल डेफिनेटली हिट बॅट्समन आउट. मात्र आले आले आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅट पासून लांब राहिला चेंडू स्वीप करायचं होतं पण व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही आणि इथे डॉट बॉल. मयूर येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिथे 4 चेंडूंचा खेळ बाकी 3 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. मयूर जे आहेत स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गती कमी करतात. मिस टायमिंग आहे आणि इथे विकेटचं पतन होतंय. फलंदाज बॅक टू द डगआउट. भावेश लोखंडे आणि आनंद पंजे यांचे जितके धन्यवाद इथे व्यक्त केले जातील ते कमीच आहेत. अतिशय सुंदर असं मॅनेजमेंट या संपूर्ण स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं बॅकबोन म्हणून या संपूर्ण मैदानाची जबाबदारी घेऊन ज्याने अतिशय सुंदर. त्याचबरोबर योगेश पाटील यांचे सुद्धा धन्यवाद असतील. गेले 2 वर्ष सलग या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पण एक धाव थांबवू शकले नाही आहेत आणि धावसंख्या फलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 16 लॉस ऑफ 2. एक चेंडू बाकी असेल. क्षेत्ररक्षणाची रचना थोडीशी बदलली आणि गणेश आणि सौरभची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला सामना स्पीडअप करायचा आहे कॅप्टन. 1.5 एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 16 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
पेस थोडीशी आपण पाहतोय दिशा भरकटते. पंच वाईटची खूण करतात. ऑफस्टिक सोडून प्रचंड बाहेर टाकलेला हा चेंडू आणि त्या माध्यमातून वाईटचा इशारा. धावसंख्या 17, 2 गडी बाद. 17 लॉस ऑफ 2. प्रोग्रेस ऑफ सेकंड ओव्हर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन हाफ ट्रॅकर इथे पुल करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस मात्र इथे षटक संपलेलं आहे. षटक क्रमांक दुसऱ्याची सांगता आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. 17 ही धावसंख्या. हॅलो चेक. चला बॉलर्स नेम संकेत आहे. संकेत काय संकेत देतो आपल्या संघासाठी बघूया. जिथे तिसऱ्या षटकाची ही सुरुवात. बघा जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही ही नम्र विनंती असेल. आपल्याकडे 4 सामने कव्हर करायचे आहेत. मान्यवरांचं स्वागत त्याचबरोबर बक्षीस वितरण या सर्व गोष्टींना थोडा एक्स्ट्रा टाइम आपल्याला आज लागणार आहे. त्यामुळे पूर्ण प्रकाश झोतामध्ये आपले सामने कव्हर होणं फार गरजेचं आहे. सुबोधजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची प्रचंड मेहनत. जास्त आनंद आम्हाला झाला असता सुबोधजी आपण देखील मैदानात उतरायला हवं होतं. पण मास्टर माइंड असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याच स्वागताच्या निमित्ताने येतोय हा धमाकेदार स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. जर विचार केला या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर मूव्ज ऑन 21. षटक क्रमांक 3ची एक चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूला चौकार पाहायला मिळतोय. ऐतिहासिक गावदेवी क्रीडांगण. गावदेवी क्रीडांगणावरती सुरू असलेली ही ब्राह्मण चॅम्पियन्स ट्रॉफी जिथे नेहमीच एका मागोमाग एक स्पर्धा होत असतात. ग्रामीण गटामध्ये असतील किंवा उंबारडे, सापर्डे, त्याचबरोबर कोळवली यातील स्थानिक संघांच्या स्पर्धा नेहमीच या मैदानावरती. आणि क्रिकेटला पोषक असं वातावरण आपण बघतो जिथे एक नैसर्गिक खेळ करण्यासाठी खेळाडूंना मुभा मिळते. अतिशय सुंदर असं क्रीडांगण निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि या क्रीडांगणामध्ये ग्रामस्थ मंडळ जे नेहमीच दक्ष पद्धतीने इथे लक्ष देतात. आपल्या गावातील खेळाडूंसाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ उपलब्ध करून देतात. त्यांचे आपण आभार व्यक्त करत. 22 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. 2.2 असं षटक आपण बघितलं. पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला आता मात्र गणेश येतात. गणेशच्या माध्यमातून आता मोठ्या फटक्यांची गरज जरूर असेल. हाफ ट्रॅक करत आहे यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. बॅट पासून खूपच लांब ठेवला. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगली लाईन लेंथ आणि इथे डॉट बॉल. एक डॉट चेंडू आता मात्र मागणं ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये आव्हान कंटिन्यू ठेवण्यासाठी तुम्हाला विजय प्राप्त करणं फार गरजेचं असेल. आणि त्याच पद्धतीने एक धावेसाठी संघर्ष. इथे रिव्हर्स आणि पाठवलाय. 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये गोलीच्या वेगाने सीमारेषेबाहेर चौकार. तर बघा जे आतापर्यंत 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये होते आमच्या सोबत त्यांना आता ही संधी मिळालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. पुढचा बॉल यावेळेस फ्लाईट दिली आहे आणि तिला पाठवला गॅप मधून. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एका धावेचा पूर्ण प्रयत्न. दुसरीसाठी निघणार होते पण शेवटच्या क्षणी नकार दिलाय आणि जिथे एकाच धावेवरती समाधान म्हणावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते एकनी पुढे. एकूण 27. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 लॉस ऑफ 2. वीर सावरकर रत्नागिरी संघ आपण बघतोय जो संघर्ष करतोय एका धावेसाठी. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
घेतलाय. धाडसी निर्णय होता आणि त्या धाडसाचं कौतुक करावं लागेल. इथे फ्लाईट दिली चेंडूला, जेलची शक्यता जरूर पॉईंटच्या क्षेत्राला, पण एकाच धावावरती समाधान. इथे षटक क्रमांक वाईटचा इशारा आलाय. वाईट +1 अशा 2 धावा मिळतात. 29 धावसंख्या 2 गडी बाद. लॉस ऑफ 2 विकेट्स. स्कोर मोज ऑन 29. 29 धावा इथे बनवल्यात. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस वेगात टाकला चेंडू आणि इथे स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. जिथे षटक क्रमांक 3ऱ्याची होती सांगतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 2 गड्यांच्या बदल्यामध्ये. तीन षटकं संपलेली आहेत. 29 धावसंख्या 2 गड्यांच्या बदल्यामध्ये. तर पुढील होणारा सामना कल्याण ब्राह्मण मित्र मंडळ वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स कोल्हापूर. तर इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल हा केला जाईल. बहुतांशी अपेक्षा आपण बघतोय कल्याण संघाच्या जरूर असेल. स्थानिक संघ गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर करतो सुरुवात. अक्षय जो पहिलाच बॉल हवेत आहे आणि त्याला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या बाहेर. ब्राह्मण ट्रॉफीचा शंखनाद करणारा षटकार. एकूणच या षटकाराच्या मदतीने 35 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. लॉस ऑफ 2 विकेट. स्कोर मोज ऑन 35. 35 धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगात टाकल्या चेंडू मिस टायमिंग आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत थोडीशी तू झाली. इथे कोऑर्डिनेशन कमी पडत आहे आणि विकेट डाव. 3रा धक्का.
झाड मॅचेस जिथे 35 या धावसंख्येवरती 2 गडी बाद 3 गडी बाद अशी स्थिती. तो स्कोर झालेला आहे टोटल 35 3 गडी बाद. जळगावच्या दिशेने सौरभ येत आहेत. काल देखील एक अतिशय चांगला खेळ आपण बघितला होता. पंच 35 36 36+1 36 2 गडी बाद. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर जिथे गती कमी करतात. मिस टायमिंग इथे फटका फसलाय आणि झेलची शक्यता जरूर होती पण झेल गॅदर होऊ शकला नाही. त्या दरम्यान एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. सदतीस 37 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा वेगात टाकल्या. चेंडू यावेळेस पाठवलाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्यासाठी निघालेत पण बॅट्समनने नकार दिलाय आणि इथे डॉट बॉल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. ते एकूण 38 या आकड्यावरती 38 ऑन द बोर्ड. 38 धावा आतापर्यंत जमवण्यामध्ये यश मिळालंय. चेंडू शिल्लक शेवटचे 2. स्ट्राईक एंडला योगेश आणि सौरभची जोडी मैदानाच्या आतमध्ये. योगेशकडनं अपेक्षा जरूर आहेत. लोअर फुलटॉस इथे फायदा घेतलाय. लांबी उंचीचा संघ होऊ शकत नाहीये आणि जिथे टिपला एक सुंदर झेल. योगेशचा खेळ संपलाय. विकेट डाऊन. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज असेल. अक्षय सानेला आपण बघतोय आणि यावेळेस हा ट्रॅकर होता. त्याला पुल केला. पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं महत्वपूर्ण षटक असेल या षटकामध्ये. निश्चित धावा आपण बघतोय कशा प्रकारे केल्या जातील. अनिरुद्ध आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा हिरो इथे मात्र गोलंदाजीसाठी येतोय प्रणव, ज्याने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि ज्याच्याच गोलंदाजीच्या बळावरती संघाने विजय प्राप्त केला होता. त्याच कामगिरीची अपेक्षा जरूर असेल या शेवटच्या षटकामध्ये, जिथे धावा बनण्यापासून थांबवायच्या 44 बनवल्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 44, विकेट 4, षटक संपले 4 आणि आता मात्र गोलंदाज प्रणवचा वापर केलाय शेवटच्या षटकासाठी, जिथे सौरभच्या समोर प्रणव.
तर इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस देखील केला जाईल. कल्याण संघ आणि कोल्हापूरचा संघ एकमेकांच्या समोर पुढच्या मॅच मध्ये. जवळ मॅच दिशेने 44 आपण बघतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रणव स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सौरभ. सामना सुरू करायचा प्लीज. शेवटचं महत्वपूर्ण षटक असेल जिथे धावा कमीत कमी रोखाव्या लागतील प्रणवला आणि त्याच समोर सौरभ. पहिलाच बॉल अतिशय वेगात टाकला चेंडू. चांगली लाईन पाहायला मिळते. पंचांकडे अपेक्षेने पाहिलं जरूर होतं पण पंच कुठल्याही प्रकारचा निर्णय देत नाही या चेंडूवरती. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय जिथे धावा येणं फार गरजेचं असतं शेवटच्या षटकामध्ये. आणि यावेळेस मिस टायमिंग आहे. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. आणि इथे प्रणवने सिद्ध केलंय स्वतःला की त्याला शेवटच्या महत्वपूर्ण षटकामध्ये कॅप्टन नेहमीच का बोलवतात. जिथे धावा बनवण्यापासून फलंदाजांना रोखायचं असतं आणि ती जबाबदारी योग्य पद्धतीने प्रणव नेहमीच पार पाडताना आपण बघितलंय. 2 चेंडूमध्ये एकही धाव अजून दिलेली नाहीये. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. आर्यन आणि अनिरुद्धची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू शिल्लक अजूनही 4. यावेळेस लोअर फुल टॉस आणि त्याचा फायदा गॅप बंद पाठवलाय युवराज सिंग स्टाईल मध्ये. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 4 धावांनी पुढे आणि धाव फलक 48 या धावसंख्येवरती. अर्धशतकापासून 2 पावलं दूर जरूर. 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात. पुन्हा एकदा प्रणव एक अप्रतिम गोलंदाज. हा ट्रॅकर आहे यावेळेस पुल करतायत. लांबी कमी उंची जास्त आणि इथे झेलचा अप्रतिम प्रयत्न केला होता पण शेवटच्या क्षणी झेल सुटतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आर्यनच्या बॅट मधून 2 चौकार बघायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक 2. लागोपाठचा 3रा येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रणववरती आक्रमण हल्ला चढवलाय आणि त्याचं उत्तर देण्याची गरज. या 2 चेंडूंमध्ये 52. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय वीर सावरकर संघ रत्नागिरी आणि त्यांच्या समोर आपण बघतोय PMR कन्स्ट्रक्शन्स पालघर. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या समोर. स्पर्धेतलं आव्हान अजूनही टिकून आहे. जरी संघ पराभूत झाला तरी एक चान्स त्यांना अजून मिळेल पण प्रत्येक संघाला विजय प्राप्त करणं फार गरजेचं असेल. आयुष्यामध्ये नेहमीच जिंकण्याला फार महत्व असतं. यावेळेस मात्र हलकीची एज आहे आणि तिथे मैदान सोडावं लागतंय. आर्यनच्या माध्यमातून बसतोय अजून एक धक्का. मध्ये यायचं आपण. या चेंडू नंतर आपला टॉस निश्चित केला जाईल.
या चेंडूनंतर टॉस निश्चित संपन्न होईल. बॅट्समन केतन मैदानाच्या आतमध्ये 52 या धावसंख्येवरती बसतोय. 6वा धक्का आणि या इनिंग मधला हा शेवटचा महत्वपूर्ण चेंडू घेऊन गोलंदाज प्रणव येत आहेत. यावेळी समोरच्या दिशेने लॉंगाच्या मधून गोळीच्या वेगाने पाठवण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 2 धावा टीमसाठी वाचवल्या जरूर आणि इथे धावसंख्या थांबली आहे 54 या धावसंख्येवरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी गमावून करायच्या आहेत 30 चेंडू. क्वालिटी कमी होते ना भाऊ. तुला माहिती तिथे कुठे ठेवतं ठेवू ना खाली समोर तिकडे नाही. ये साईडला ठेवू ना. तुला नाही रे बाबा. सन्माननीय पिनाकजी पुराणिक यांच्या हस्ते नाणेफेकी होईल. एका बाजूला कल्याण ब्राह्मण मित्र मंडळ आणि त्यांच्या विपक्षात श्रीराम कोल्हापूर संघ. सन्माननीय पिनाकजी पुराणिक यांच्या हस्ते ते मात्र सेकंड क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्याचं नाणेफेकी हेड आलंय. याचं डिसिजन सांगायचं आहे. बॅटिंग करतोय आम्ही. आता मात्र शेवटच्या मोमेंट मध्ये करो या मरो म्हणजे जिंकलात तर आपलं असं या अस्तित्व पाहायला मिळेल, हरलात तर आपल्याला रिटर्न जावं लागेल, या स्पर्धेला मुकावं लागेल. कशा प्रकारे पाहता ह्या मॅच कडे? चांगली बॅटिंग होती आमची. जराशी बॉलिंगला पहिल्या 2 ओव्हर जरा हे पडल्यामुळं स्कोर पण कमी झाला, बॅट्समननी कमी केला. यावेळी ती चूक भरून काढायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला जर विचार जर केला गेला तर सागर आहेत, स्वतः आयोजक देखील खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलंय. त्याच प्रकारची कामगिरी देखील खेळाडूच्या मार्फत आपण जर विचार जर केला गेला तर कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी करत असताना 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि त्याच्या जोरावर अर्धशतक देखील तुमच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. तीच कामगिरी आजच्या दिवशी देखील पाहायला मिळाली. परंतु आता नॉकआउटचा सामना आहे, हारलो तर या स्पर्धेला मुकावं लागेल. कशा प्रकारे पाहता या मॅच कडे तुम्ही? नो डाऊट करो या मरो सिच्युएशन आहे आणि त्याच हिशोबाने खेळणार की आमची शेवटची मॅच आहे, त्याच हिशोबाने आम्ही खेळणार आणि जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. तसेच आपल्यासोबत मान्यवर जोडले गेले त्यांच्याकडून देखील आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्याच्या कशा प्रकारे आपण या स्पर्धेला पाहता, कशा प्रकारचं आयोजन आहे. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने खूप चांगल्या प्रकारचं या वेळेचं आयोजन केलं. त्या आयोजनाविषयी काय सांगाल? नमस्कार. मी पूर्वीपासून म्हणजे पहिल्या पर्वापासूनच या कमिटीमध्ये आहे आणि आत्ता हे जे भव्य दिव्य सामने दिसत आहेत किंवा ही जी आत्ता टुर्नामेंट दिसते आहे याच्यासाठी मागच्या 3 महिन्यांपासून चालू आहेत प्रयत्न. म्हणजे ही आत्ता लगेच 15 दिवसात झालेली टुर्नामेंट नाही आहे. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम आमचे जे सगळे कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आपण अजून चांगली मॅच घेऊ म्हणजे आपले टुर्नामेंट घेऊ अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. खूप चांगल्या प्रकारचं मार्मिक शब्दांनी येथे मात्र वर्णन केलंय. पिनाकजी पुराणिक साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. खूप चांगल्या प्रकारचं मनोगत येथे मात्र पेश केलंय आणि यापुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. जिंकणारा संघ
त्याला मात्र पुढे चाल मिळाला आणि हरणारा संघ त्याला मात्र स्पर्धेला मुकावं लागेल. तर ऑन गोईंग मॅच कडे वळूयात, जिथे आपल्याला दोन संघ पाहायला मिळतात. टेबल टॉपच्या स्वरूपाने हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला वीर सावरकर आणि त्यांच्या विपक्षात PMR पालघर संघ. दोन्ही नामवंत दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अफलातून कामगिरी करत असताना दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये दादा संघ म्हणून ओळखले जात आहेत. आणि ते धावांचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होणार आहे आणि हरलेल्या संघाला एक चान्स जरूर असेल. लीग मॅचेस पाहायला मिळतात. IPL फॉर्मॅट द्वारे आपल्याला पाहायला मिळतात. टेबल टॉपच्या दोन संघांना इथे मात्र एक संधी एक्स्ट्रा पाहायला मिळेल. परंतु जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये क्वालिफाय म्हणजे जिंकणारा संघ एका ट्रॉफीचा हकदार नक्कीच ठरेल आणि दोन्ही संघांना इथे मात्र हार मान्य नसेल. सुदीप आणि ऋतुराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचावन्न धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट करण्यात आलाय. टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सुदीप आणि ऋतुराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा कल्याण ब्राह्मण मित्रमंडळ आयोजित एक ब्राह्मण चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 च्या तिसऱ्या पर्वामध्ये सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि मान्यवरांचं इथे मात्र मनाच्या अंतःकरणातून स्वागत आहे. अप्रतिम असं भव्य दिव्य आयोजन. शेवटच्या क्षणापर्यंत आता मात्र क्वालिफायर 1 चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होईल. पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला श्रीराम कोल्हापूर संघ आणि त्यांच्या विपक्षात कल्याण ब्राह्मण मित्र मंडळ म्हणजेच आमच्या आयोजकांचा संघ. अप्रतिम अशी कामगिरी दोन्ही संघाकडून पाहायला मिळाली आहे. हॅलो. या दरम्यान संदेश जैन आणि जय ठक्कर, सनी जैन साहेबांचं आणि जय ठक्कर साहेबांचे आगमन होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे ऑन साइडला तडाखा पाहायला मिळतो. बॅकच्या रडारमध्ये हुक केल्या चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लॉंग बिग वे अँड दॅट्स द मायटी हिट. अप्रतिमाचा फटका तिथे मात्र सजवण्यात आलाय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला जागा बनवली, त्यानंतर ऑन साइडला अप्रतिमाचा फटका, देखणा फटका. हॅलो. तर इथे यथोचित असा मानसन्मान आपल्या मान्यवरांचा केला जाईल. कॅमेरामॅन, सुंदरसा मानसन्मान भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे सनी भाईंचा आणि टक्कर साहेबांचाही सन्मान इथे होईल. यावेळेस निघालेला चेंडू ओव्हर टू योगेश पाटील.
राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन ऑन साइडला ओढवण्याचा प्रयत्न, चेंडू चालला ऑफ साइडला, चांगले झेल तिथे मात्र तैनात होते क्षेत्ररक्षक डीप मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम स्ट्रोक. त्यानंतर चेंडू ते मात्र हवेत जरूर पाहायला मिळाला, त्यानंतर अप्रतिम असं झेल स्वीकारलाय. पहिला हैदराबाद संघाला 10 या आकड्यावर. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल येतोय. न्यू बॅटर पंचांचा निर्णय इथे मात्र वाईड पाहायला मिळतोय. बॉलची मागणी केली जाते पहा. चला दोन्ही संघांना विनंती असेल दिलेल्या टाइम प्रमाणे 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करणे अनिवार्य असेल अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील दक्षता घ्यायची आहे.
11 धावसंख्येवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही पाहायला मिळेल. आर्यन तो मात्र गोलंदाजी करत असताना एक षटकार जरूर आलाय. यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. वेगाने धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 12. यावेळी स्क्वेअर कट चालला, जेव्हा फटका इनफिल्डला भेटले त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भरतीला पुरे आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 16. एका गड्याच्या मोबदल्यात अप्रतिम फटका शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. तटकेल्या चेंडूला इनफिल्डला भेटलं, त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाहायला मिळालाय. चांगल्या धावा म्हणाव्या लागतील. 16 धावा पॉवरच्या षटकामध्ये आलेत. PMR पालघर संघाला अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आहे. एका बाजूला वीर सावरकर रत्नागिरी संघ त्यांच्या विपक्षात पहिल्याच पॉवर प्ले मध्ये 16 धावा कोटण्यात आले. 55 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलं होतं त्याच्या प्रत्युत्तरास अनिरुद्ध यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू फलंदाजापासून दूर ट्रॅव्हल झालाय. डॉट चेंडूची समाप्ती होत असताना टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेत असताना अप्रतिम अशी फेकी आणि एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलक 17. पाहूया 17 वर कोणाला खतरा होतोय. एखादा मोठा फटका, एखादी विकेट पाहायला मिळेल का. यावेळी यष्ट्या बचावल्या गेल्या म्हणाव्या लागतील. खतरा जरूर इथे मात्र उत्पन्न झाला होता, परंतु किंचितसे बचावले गेले. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जागा बनवली होती, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला गेला होता, परंतु नशीब भाग्यवान म्हणावे लागतील. इथे फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. फुलर लेनचा चेंडू होता, त्याला फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने फक्त आणि फक्त मनगटाचा वापर केला. हवेचा पुरेपूर वापर करत असताना सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. यावेळेस ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने चेंडूवर आला. फेकी चुकीची होती. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग जरूर करण्यात आली होती, परंतु नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाने तिथे मात्र नकार दिलाय. अशा प्रकारे एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक जी मात्र पोहोचतीये 24-24. लॉस ऑफ 1.
खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढलाय. लवर फुलटॉस म्हणता येईल ते मात्र चुकी केली आहे आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त. क्या बात आहे. पूर्णपणे एफर्ट यष्टीरक्षकाने लावलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला. कदाचित चेंडू यष्टीरक्षकाकडून जर सुटला असता तर चौकाराच्या दिशेने त्या चेंडूची वाटचाल होत असताना पाहायला मिळाली असती, परंतु डाईव्ह केलं. चेंडूला कशा प्रकारे अडवला जाईल हे मात्र यष्टीरक्षकाने हेरलं. त्याच अनुषंगाने चेंडू मात्र स्टॉप करण्यात आलाय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. विचार जर केला गेला तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर अनिरुद्धचं षटक चांगलं म्हणावं लागेल. षटकार जरूर आलाय, परंतु तरी देखील इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल, कारण फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि 10 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 18 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज असेल. दोन्ही संघाकडे सामना बॅलन्स आहे. परंतु जर विचार जर केला गेला तर फलंदाजी सध्या करणारा संघ थोडासा फ्रंट फुटला पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त एकच गडी बाद आहे आणि फलंदाजीची मात्र चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. परंतु विचार जर केला गेला तर वीर सावरकर संघाकडे गोलंदाजीचा नजराणा अतिशय बहारदार आहे. त्या प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल. थेट मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी. तिसरं षटक हाताळण्यासाठी आदित्यचा वापर करण्यात आलाय. 18 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज असताना आता मात्र तोलून मोजून मापून गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी अजूनही खोलवर आहे. संकेत देखील येणं बाकी आहे. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क तिथे पाहायला मिळाला नव्हतं. फक्त आणि फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा संगम झाला नसल्यामुळे थेट चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. ती फळाचित. उल्लेख केला होता की फलंदाजी खोलवर आहे आणि संकेत येणं अजून बाकी आहे आणि नेक्स्ट चेंडूवर फलंदाज बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये संकेत आलाय. अतिशय विस्फोटक खेळी केली या टुर्नामेंट मध्ये. मागच्या गतवर्षीमध्ये हाताला दुखापत होती, परंतु यावेळेस अप्रतिम फटकेबाजी करतोय. कालच्या दिवसामध्ये देखील तडाखा पाहायला मिळाला होता. MS धोनीची स्टाईल आठवण करून देणारा हेलिकॉप्टर शॉट. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते आणि आजच्या दिवसामध्ये अप्रतिम फटकेबाजी केली आहे आणि आता मात्र निर्णायक मॅच जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होईल आणि त्यासाठी पुरेपूर प्रयत्न दोन्ही संघ करतायत. दोन षटकाच्या अखेरीस 26 धावा होत्या. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू विकेट आलाय, त्यामुळे धावसंख्या जी आधी होती तीच आहे 26. इथे मिश्रण स्ट्रोक आहे का डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु ताकद इतकी आहे जसा बॅट मध्ये चेंडू स्पर्श झाला असं कुठे वाटलं होतं की मिश्रण स्ट्रोक आहे की काय, परंतु ताकद प्रचंड आहे आणि ताकदीच्या जोर सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
आला त्या चेंडूला आणि एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होतीये. धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या फलक 35. चौथा चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. षटकाराने मात्र सामना खुला केला म्हणावा लागेल. हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळतं अलॉंग द कार्पेट. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकावर इथे मात्र समाधान मानत असताना संकेतने मात्र सांगितलं की इनफ आहे. शेवटपर्यंत आपण जर क्रीजवर राहिलो तर ही धावसंख्या सहजरित्या काढता येईल. त्यासाठी कुठल्याही प्रकारची हडबड, कुठेतरी चुकीचं कॉर्डिनेशन जुळलं नाही पाहिजे हेच त्यांनी हेरलं आणि महत्वाचं कॉल तिथं दुसरीसाठी देण्यात आलाय. षटकार आलाय जरूर, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत. फुल्लरलँडचा चेंडू आणि त्याला मात्र फेकून दिलाय. या षटकातील दुसरा षटकार पाहायला मिळतो. जसा मैदानाच्या आतमध्ये संकेत नावाचं वादळ आलाय तसा मात्र 2 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 42 लॉस ऑफ 2. बारा चेंडू आणि 13ची गरज. पूर्णपणे एकतर्फी सामना फिरवलाय. जसा संकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय तसे 2 षटकार. 2 षटकाराच्या मदतीने सामना आता मात्र खुला केलाय. 12 चेंडू आणि 13ची गरज. गोलंदाजी मार्ग सज्ज होते गोलंदाज सौरभ. डाऊन द लेग पंच इथे मात्र वाईट शिकून करतायत. बारा चेंडू 12ची गरज. पहिले चेंडू अवंतर 1 धाव. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अप्रतिम फटका, देखणा फटका, सुरेख फटका आणि चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. हा षटकार. हवेच्या विरुद्ध दिशेला नक्कीच हवेचा फायदा तिथे मात्र घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. फटका अप्रतिम होता. जसा चेंडू उंचावला त्यानंतर त्या चेंडू मध्ये गती कमी झाली आणि तिथे मात्र खूप चांगल्या प्रकारचं वेल जज झेल स्वीकारलाय. षटकाराचं प्रत्युत्तर इथे मात्र देत असताना फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश्वर. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू शरीरयष्टीवर जाऊन आदळलाय. लेग बायच्या स्वरूपाने 1 धावसंख्या जी मात्र धावसंख्या फलकावर ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा फरक जो मात्र जाऊन पोहोचलाय.
50. जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश होईल का? ज्या प्रकारची फटकेबाजी संकेतच्या माध्यमाने पाहायला मिळतीये. इथे मिसटाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज पुढे सरसावलेत. यष्टीरक्षक देखील पाहायला मिळाले होते. त्यानंतर डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा कंप्लीट. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावसंख्येची गरज. तिचं मोठ्या फटक्याने फिनिश करण्याचा विचार पाहायला मिळालाय संकेतकडून. इथे चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. अपेक्षेच्या नजरेने पंचांकडे पाहायला मिळालाय. 2 फलंदाज. तो चांगला डिसिजन म्हणावं लागेल. यावेळेस फिंगर रोल करण्यात आली होती. अलॉंग द कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा कंप्लीट. 1 ची गरज जिंकण्यासाठी. 1 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 1 ची गरज. जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होईल. थेट फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहेत. चांगली कामगिरी म्हणावी लागेल. इथे चेंडू हवेत आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल का? हो. आणि सामना इथे मात्र जिंकलाय PMR पालघर संघाने. आणि अशा प्रकारे थेट मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होणारा हा पहिला संघ ठरतोय. गत वर्षामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा हा संघ ठरला होता. यावेळेस खूप चांगल्या प्रकारची मेहनत आणि त्या मेहनतीचा रंग इथे मात्र उधळत असताना थेट मेगा फायनल मध्ये क्वालिफाय झालाय. हार्दिक अभिनंदन PMR कन्स्ट्रक्शन पालघर संघ. ज्याने मात्र अप्रतिम खेळ इथे साकारली आणि त्या खेळीच्या जोरावर तर बघूयात या मॅचचा हिरो ज्याने अक्षरशः धावांचा इथे पाऊस पाडला आपल्या संपूर्ण इनिंग मध्ये आणि त्याला सन्मानित केलं जाईल. जरा स्पीडअप करायचं प्लीज.